उद्यापासून शारदीय नवरात्रींना सुरुवात होणार आहे. उद्या घटस्थापना होणार आहे. तर नवरात्रीसाठी आपण जी साफसफाई करतो ती ऑलमोस्ट सगळ्यांची करून झालेली असेल, आणि नसेल झाली तर सकाळी सकाळी आपण आपल्या घराची चांगली स्वच्छता करून घेतली पाहिजे. घराचा मेन दरवाजा जो आहे तो स्वच्छ केला पाहिजे. त्यानंतर घरामध्ये काही जाळं वगैरे कुठे काही लागलं असेल ते झटकून फटकून घेतलं पाहिजे. घरातील काणे कोपरे वगैरे सगळे स्वच्छ केले पाहिजे. त्याचबरोबर घरामध्ये काही तुटलेल्या जुन्या पुराण्या चप्पल असतील त्या फेकून दिल्या पाहिजे. बंद घड्याळं असतील तर ते एकतर रिपेअर करून घेतले पाहिजे, किंवा मग नाही कामाचे तर ते फेकून दिले पाहिजे. त्याचबरोबर इतरही घरामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या की आपण सांभाळून ठेवत असतो की कधीतरी कामं येईल. परंतु जर ती वस्तू 1 वर्षापासून अधिक काळापासून तुम्ही जर ती वापरली नसेल तर ती ठेवण्यात काहीच अर्थ नाही. मोडलेल्या तोडलेल्या वस्तू ज्या आहेत त्या घराबाहेर फेकलेल्या पाहिजे. फाटक्या तुटक्या वस्तू ज्या आहेत त्याच्याने दरिद्री येते, निगेटिव्हिटी येते. तर मातेच्या घटाची स्थापना करण्याआधी ह्या सगळ्या गोष्टी आपण घरातून बाहेर काढून टाकल्या पाहिजे, आणि घर असं आपण छान स्वच्छ सुंदर केलं पाहिजे. आपण जेव्हा घटाची स्थापना करू, मातेची स्थापना करू, तर माता खूप आनंदाने आणि प्रसन्न चित्तेने आपल्या घरामध्ये राहील आणि आपल्याला छान असे आशीर्वाद देईल, हो की नाही.